आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। मकर संक्रांतीच्या औचित्याने शहरातील तुळशीदास मंगल कार्यालय येथे श्रीगोंदा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार समारंभ, प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व मतदार बंधू भगिनींसाठी आभार संवाद मेळावा तसेच महिला भगिनींसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अर्चना राजू गोरे, नगरसेवक प्रशांत गोरे आणि सोनाली सागर गोरे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते हे होते। आमदार विक्रम पाचपुते यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रतिभाताई पाचपुते, नगराध्यक्षा सुनीताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्ष अलकाताई अनुभुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रतिभाताई पाचपुते यांनी म्हटलं आहे की मकर संक्रांती हा महिलांसाठी अत्यंत उत्साहाचा सण असून या सणानिमित्त महिला एकत्र येऊन एकमेकींच्या सुखदुःखाची देवाणघेवाण करतात। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली। या संवादातून महिलांच्या विविध समस्या समोर आल्याचं त्यांनी नमूद केलंय। श्रीगोंदा नगरपालिकेत महिला नेतृत्व असल्याने महिलांच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य देण्यात यावे तसेच महिलांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याला महिला जनता दरबार सुरू करण्यात यावा अशी सूचना त्यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना केली। यावेळी माजी नगरसेविका सीमाताई गोरे यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले। या कार्यक्रमाला भाजपा सर्व नगरसेविका, नगरसेवक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येनं नागरिक, महिला भगिनी उपस्थित होत्या। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा। नमस्कार। आज आमच्या गोरे परिवाराच्या वतीनं प्रभाग क्रमांक 10 साठी हळदी कुंकू संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रतिभा अक्का पाचपुते तसेच आपल्या सर्वांचे लाडके माझे आमदार बबनदादा पाचपुते साहेब हे उपस्थित राहिले। तसंच या कार्यक्रमामध्ये आम्ही आत्ताच आपल्या नगर परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये जे निवडून आलेले नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील त्यांचाही सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं होतं आणि या कार्यक्रमासाठी सर्वच क्षेत्रातील महिला भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या। त्याबद्दल मी आमच्या गोरे परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करते आणि वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आभारही मानते आणि इथून पुढेही आम्हाला जनतेने 10 नंबर प्रभागामधून जनतेने आम्हाला भरघोस मताने निवडून देऊन त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे। त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त करते आणि एका कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी शोभा वाढवली याबद्दल तसेच सर्व पत्रकार असतील, न्यूज चॅनल आले असतील यांचे मी आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते। जय हिंद। गोरे कुटुंबाने जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला तो खरंच खूप चांगला कार्यक्रम आहे। त्याचबरोबर नवीन नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्काराचाही कार्यक्रम त्यांनी त्याच्यामध्ये आयोजित केला होता आणि खूप चांगल्या प्रकारे महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे। सर्व मतदार आलेले आहेत आणि त्या निमित्तानं सर्वांनी महिलांशी संवाद साधला आणि संवाद साधत असताना असं जाणवलं की महिलांची जी काही छोटी मोठी कामं असतात ती महिला प्रत्येक वेळेस नगरपालिकेमध्ये येऊ शकत नाही। त्यामुळं नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील आणि सगळे नगरसेवक असतील त्यांना मी एक आदेश दिला की तुम्ही प्रत्येक महिन्याला जनता दरबार सुरू करा आणि जनता दरबारमध्ये नक्कीच जे काही नागरिक येणार आहेत त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटून त्यांचे प्रश्न मार्गी लागतील। तर नगराध्यक्षांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी आम्ही प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेऊ असं कबूल केलेलं आहे आणि लवकरच ते जनता दरबाराची तारीख घोषित करतील आणि त्यावेळेस जे काय नागरिकांची छोटी मोठी कामं असतील त्यांनी नगरपालिकेमध्ये येऊन ती कामं सर्व मार्गी लावली पाहिजेत आणि खरं तर पाचपुते साहेबांनी महिलांवरती मोठा विश्वास टाकलेला आहे। नगराध्यक्षपद हे पुरुषांसाठी होतं तरी तिथे एक महिलेला संधी दिलेला आहे। त्याचबरोबर
त्याचबरोबर अलकाताई अनभुले असतील, त्यासुद्धा पुरुषाच्या जागेवरती निवडून आलेल्या आहेत आणि घोडकेताई असतील, त्यासुद्धा पुरुषाच्या जागेवरती निवडून आलेल्या आहे. म्हणजे महिलांना, आमच्या महिलांवरती खूप मोठा विश्वास टाकलेला आहे पाचपुते साहेबांनी आणि आपल्या तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी. तर नक्कीच सगळ्या माझ्या महिला भगिनी कधीच त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत, त्या चांगल्या प्रकारे काम करतील असं मी सगळ्या महिलांच्या वतीनं ग्वाही देते आणि सर्वांना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.